मंथन शिबिराचा समारोप होत आहे आणि अनेक विषयांवरती साहित्यिकांनी आपापली भूमिका मांडली। अनेक महत्वाचे ठराव करण्यात आलेले आहेत। ज्या ठरावाच्या माध्यमातून देशातल्या 140 कोटी लोकांचा जो संपर्क आहे, 140 कोटी लोकांचा विचार करणारा रिपब्लिकन पक्ष आहे। असे जवळजवळ 20 ठराव आपण संमत केलेले आहेत। एक तर आता हे जे ठराव आहे ते ठराव प्रदेश अध्यक्ष, प्रदेश जनरल सेक्रेटरी, कार्याध्यक्ष यांनी सगळ्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना पाठवावे आणि आपण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये स्टेट कमिटीचा पदाधिकारी आहे त्यांनी जिल्हा अध्यक्षांना घेऊन त्या जिल्ह्यामध्ये प्रेस ठेवावी। बऱ्याच वेळेला प्रेस घेतली तर मुंबईत प्रेस घेतली तर मुंबईच्या पेपरला बातम्या येतात, काही ठिकाणी येतात, सगळ्या जिल्ह्यामध्ये येतात असं नाही, कारण सगळ्या मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर अशा आवृत्त्या सगळ्या आहेत। त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याचा कुठलाही कार्यक्रम असेल, आता 3 ऑक्टोबरचा कार्यक्रम आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रेस होणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये या विषयावर बैठक झालेली आहे, त्याची बातमी आली पाहिजे। त्यानंतर आमच्या जिल्ह्यातून किती लोक याला जाणार आहेत ती बातमी आली पाहिजे आणि कार्यक्रम होणार आहे ही बातमी आली पाहिजे आणि कार्यक्रम झाल्यानंतरही त्या कार्यक्रमामध्ये कोण आले होते, काय होते ते सगळे माहिती आपण जिल्ह्यामध्ये गेल्यानंतरही प्रेस घेतली पाहिजे। बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्या बातम्या येत नाही आहे। आता मी पार्लमेंटमध्ये असतो तर पार्लमेंटमध्ये बाहेर आलो की मला सगळे टीव्हीवाले मला घेरत असतात, अनेक विचार मला विचारत असतात। त्या बातम्या ज्या हिंदीमध्ये येतात, मराठीचे चॅनलवाले तिथे जास्त नसतात त्या पार्लमेंटच्या परिसरामध्ये, पण पीटीआय आहे, ANI आहे किंवा इतर जे हिंदी चॅनल आहेत ते सगळे तिथे असतात, त्यामुळे हिंदीमध्ये बातम्या आपल्या येतात। तर ठीक आहे, तर या सगळ्या बातम्या